चा जो क्रॅश झालेला आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। अजितदादांसारखा एक महान नेता, अजितदादांसारखा अत्यंत धाडसी नेता, अत्यंत वेल ॲडमिनिस्ट्रेटर असणारा नेता हा आपल्यातून निघून जाणं ते महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे। तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या अपघाताच्या संबंधातली माहिती लोकांच्या समोर आली पाहिजे असं माझं मत आहे। पण माझं मत हे आहे की याच्यामध्ये अजितदादांचा कोणी घात करेल एवढा कोणी हिमतीचा माणूस किंवा कोणी असं अजिबात असू शकत नाही। अजितदादांचा हा पूर्णपणे अपघात आहे, पण त्या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये घातपात आहे अशी शंका व्यक्त करणं म्हणजे अजितदादांच्या इमेजला धक्का देण्यासारखं आहे। म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणाची सगळं चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। नवोदय विद्यालयामध्ये एका दलित समाजाच्या मातंग समाजाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। तिने आत्महत्या केलेली आहे आणि तिच्यावर चुकीचा आळ घेऊन आरोप लावून तिला बरीच मारहाण करण्यात आली आणि त्याच रात्री त्या मुलीनं आपलं जीवन संपवलेलं आहे। त्यामुळं त्या नवोदय विद्यालयाचे जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि 2 लोकांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। ते जेलमध्ये 1-1.5 महिन्यापासून आहेत। तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि त्या कुटुंबाला समाज कल्याण खात्याच्या वतीने 4 लाखाची मदत मिळालेली आहे। बाकी मी ते कुटुंब अत्यंत गरीब आहे, त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मुख्यमंत्री फंडातूनही काही रक्कम त्या कुटुंबाला देण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। राज्यसभेची निवडणूक होत आहे, तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे आता राज्यसभेवर? नाही, माझं नाव कन्फर्म म्हणजे माझं नाव कन्फर्म होणारच आहे। म्हणजे माझं नावाचा विषय नाही आहे। म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा मी मंत्रिमंडळामध्ये आहे आणि माझं राज्यसभा ही आता 3 एप्रिलला संपणार आहे। त्यामुळं माझं नाव नक्की ते निश्चित असेल, म्हणजे अजून अधिकृतपणे झालेलं नाही आहे, पण माझ्या नावाची काही अडचण अजिबात नाही। शरद पवारांसोबत आपल्या पक्षाची एकेकाळी घटक पक्ष होता तुम्ही शरद पवारांच्या पक्षासोबत, शरद पवारांचं नाव सुद्धा राज्यसभेवर घ्यावं अशी मागणी होत आहे विरोधकांकडून। तुम्हाला काय वाटतं, शरद पवार यायला पाहिजे परत एकदा राज्यसभेत? नाही, शरद पवार साहेब आले तर आम्हाला आनंद आहे। पवार साहेब आपले पूर्वीपासूनचे मित्र आहे, आजही ते आमचे मित्र आहे आणि पवार साहेब जर कदाचित एनडीए मध्ये आले असते तर ते देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, पण पवार साहेबांनी तेवढ्या योग्य निर्णय घेतला नाही। पण ठीक आहे, पवार साहेबांसारखा नेता सिनियर नेता आहे, त्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यांच्यासारखा नेता राज्यसभेमध्ये आला तर आम्हाला आनंद आहे। आपला विरोध आहे, वार्ड निहाय प्रभाग झाले पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की छोटे मोठे पक्ष किंवा जो आमचा दलित समाज आहे, पूर्वीच्या काळामध्ये आमचे लोक एका वार्डामध्ये ते निवडून येत होते, पण आता प्रभाग पद्धती झालेली असल्यामुळं 4-4 वार्डाचा एक प्रभाग आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना निवडून येणं शक्य आहे। त्यामुळं प्रभाग पद्धती ही प्रभाग पद्धतीची सिस्टीम रद्द करावी आणि पूर्वीसारखी वार्ड पद्धती असावी अशी आमची मागणी आहे। मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे आणि वेळ आली तर आम्ही कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत।